आज इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं तसेच लाईव्ह टेनक्रिकच्या माध्यमातून जोडलेला सर्व प्रेक्षक वर्ग, श्रोता वर्ग यांचं या I-एकविरा चषकाच्या 20-21च्या पर्वामध्ये ग्रँड फिनाले फायनलच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतोय आज या खाटेकर गावामध्ये। नक्कीच आजचा शेवटचा दिवस, ग्रँड फिनाले फायनल, मेगा फायनलचा दिवस। आज माझा तमाम क्रीडा रसिक या प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या मैदानामध्ये तसेच लाईव्ह टेनक्रिकच्या माध्यमातून आम्हाला जोडला जाईल, त्या सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत करतोय। सामना पहिलाच असेल सरळगाव आणि सरळगाव आणि मालीनगर। तर सर्वप्रथम सामन्याची सुरुवात करताना माझ्या गणराला मी वंदन करतो, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो। नक्कीच सर, बाजीराव सिसवे सरांचं आगमन झाले सकाळच्या पर्वामध्ये। आपण येऊन व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे सर, गोरपे संघाचे सर्वा। नक्कीच ज्या मान्यवरांनी मला पहिल्याच दिवशी 201 रुपयाचं कॅश प्राईज देऊन माझ्या या वाणीबद्दल, या समालोचन या कक्षासाठी मला जे 201 रुपयाचं कॅश प्राईज दिलं होतं, फार मोठं माझ्यावर दानशूर नेतृत्व दाखवलं होतं, तेच आज व्यासपीठावर स्थानपन्न होण्यासाठी येत आहेत। सर, तुमच्या मंडळाकडून शाब्दिक सन्माने सहर्ष स्वागत करतो। तर सर्वप्रथम जातोय माझ्या गणराला वंदन करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मयि देव सर्व कार्येषु सर्वदा। राजाधिराज गणराला वंदन नमन करून तसेच महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा करतो। गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, पौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणध्वंदर, क्षत्रिय कुलवंतास राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करतो आणि येतो मैदानामध्ये। आजचा दिवस बघितला तर ग्रँड फिनाले फायनलचा दिवस, परंतु सर्वप्रथम बघितला तर आजचा दिवस आपल्या भारतीय इतिहासामध्ये एक सुवर्ण दिवस, कारण आज क्रांतीवीर म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती। बोलायचं झालं तर स्त्रीला काही वर्षापूर्वी फक्त चूल आणि मूलच माहीत होतं। स्त्री फक्त चूल आणि मूल याच वाणीला उच्चारली जायची, परंतु आज आपल्या या भारत देशामध्ये आपण पाहतो प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते। त्याचं सर्वेसर्वा म्हणजे क्रांतीवीर सावित्रीबाई ज्योतिबा फुले आज यांची पुण्यतिथी। नक्कीच सामना सुरू होतोय। हो, पहिला चेंडू मला वाटतंय 11:46 बघायला मिळाला। सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर नक्कीच ज्या स्त्रीने शिक्षणाचे स्वर्गातून जिने उघडले दार, तीच या जगाची शिलेदार म्हणजे सावित्रीबाई फुले। कारण बघितलं तर श्री शिक्षणाचा पाया आज जगभर रुजवला तिने आपल्या, आणि नक्कीच आज स्त्री एक सुशिक्षित पाहायला मिळते। तर या क्रांतीश्री ज्या महिला आपण आज त्यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द बोलतोय, त्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म बघितला तर 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला। नक्कीच ह्या महिला आपल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून होत्या। त्यानंतर शिक्षणाचा प्रसार रुजला गेला आणि जी स्त्री काही वर्षापूर्वी फक्त चूल आणि मूल या नावाला रूपाला ओळखली जायची, ती आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला बघायला मिळते। नक्कीच स्त्री शिक्षणाचा प्रसार जो उद्गणित झाला त्याचे सर्वा म्हणजेच सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना मी सर्वप्रथम आजच्या दिवशी नम्र अभिवादन करतो आणि येतो माझ्या या ग्रँड फिनालेमध्ये I-एकविरा चषकाच्या 20-21च्या पर्वामध्ये समर्चन कक्षामधून चंद्रकांत खारीक। जाऊया मैदानात। हो, सुरेख। तर मैदानामध्ये आपण ग्रँड फिनालेचा आजचा दिवस मेगा फायनल डबल धमाकामध्ये बघणार आहोत। एक विस्फोटक फलंदाजी। तर मालीनगर विपक्ष सर, धन्यवाद। मालीनगर आणि सरळगाव या 2 संघांमध्ये सामना असेल। विशाल आणि साईनाथ, तर गोलंदाजीवर सुनील। सुरेख फटका बघायला मिळाला। चेंडू मला वाटतंय डोक्यावरून जातोय तो 4 धावेसाठी। नक्कीच सुरुवात तर खूप चांगली बघायला मिळाली। धावसंख्या ती 6 धावा सर। सलगाव या संघाची आपण धावसंख्या बघतो, बिनबाद विशाल आणि साई असेल सलामीला, तदनंतर सुनील ची गोलंदाजी पाहतोय।
धावसंख्या 6. हो, थोडासा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येते, एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या येते 7 धावा. नक्कीच हाय व्होल्टेज मॅच असेल. विजयाच्या रणपमध्ये आतापर्यंत 4 पारितोषिके यावर्षी पटकावलेला हा संघ म्हणजे मालीनगर. काहीसा आत्मविश्वास बलवलेला असेल. नक्कीच त्यांच्या कोठ्यामध्ये आनंदाचं वातावरण असेल, कारण विजयाचा महामेरू जो अश्वमेघ आहे तो दौडताना या वर्षामध्ये पाहायला मिळाला. 20-20 मध्ये 20-21चं पर्व आहे. पाहूया 20-21च्या पर्वामध्ये मालीनगर संघ त्याच जोशाने त्याच जल्लोषाने कामगिरी करेल का आज मेगा फायनलच्या दिवसामध्ये. जाऊया रायडर मोर द विकेटसाठी गोलंदाज असतील ते सुनील. खूप सुरेख फटका अचीव केलाय आणि नक्कीच मला वाटतं पाहूया क्षेत्ररक्षक जज करतायत. तत्पूर्वी गुड एफर्ट बघायला मिळाला आणि नक्कीच मला वाटतं पंचांचा 4 धावेचा इशारा येतोय. तत्पूर्वी 4 धावा येतात. सुनील एक महागडा गोलंदाज बघायला मिळतोय, कारण 5 चेंडू स्पेस केलेत. 11 धावा आता आपण पाहतोय. नक्कीच विशाल साई सलामीची जोडी एक अप्रतिम खेळ करताना बघायला मिळते. त्यांना सुद्धा माहिती आहे तेवढ्या ताकदवर ताकदीचा संघ म्हणजे मालीनगर संघ. काहीसा मुरबाड तालुक्यामध्ये ज्याचा बोलबाला. थोडेसे पुन्हा एक लिडिंग एज येऊन चेंडू जातोय, कारण चेंडू परफेक्ट मिडल ऑफ बॅग मध्ये बघायला मिळत नाही तेवढा ताकदीचा. आणि एक सिंगल एकवटी जाईल. एक षटक संपतंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा बिनबाद 12 म्हणजे नक्कीच खूप सन्मानजनक स्थितीमध्ये सरगाव संघ आहे, ज्या ईर्षेने खेळायला हवा होता. कारण तुमच्या अगेन्स्ट जर संघ बघितला तर मालीपाडा काहीसा नाव या संघाचा, आणि त्याला जर फाईट द्यायची असेल तर अशाच रणनीतीने खेळावं लागेल. 12.00च्या सरासरीने पहिला षटक घेऊन खेळतोय तो विशाल असेल. त्यानंतर साईला पाहतोय. तर आज इथं जमलेला सर्व प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेईलच. ग्रँड फिनाल फायनल फार मोठा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये फार मोठं उलटफेर पाहायला मिळतील, अनेक विध्वंस पाहायला मिळतील. कारण सामना महा आजच्या दिवसाचा बोलला तर फार महत्वाचा म्हणजे मेगा फायनल ग्रँड फिनाले. विशाल साई पहिल्या षटकात चांगला सुरेख खेळ सरगाव संघाकडून 12 धावा अंकित केल्या स्कोअर बोर्डवर. दुसरं षटक पाहूया. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रशांत. तर दुसरं षटक जातो प्रशांतच्या गोलंदाजीवर. जाऊया ओव्हर द विकेटसाठी जातात का लेफ्ट आर्म विकेटसाठी जातात ते राईट आर्मवर विकेटसाठी ते येणारे वेळ सांगून जाईल. परंतु मी जातोय या समालोचन कक्षामधून प्रशांतच्या गोलंदाजीवर. नवीन चेंडू. हो, खूप सुरेख. नक्कीच एक धाव बघायला मिळाली. एका धावीने धावसंख्या पुढे जाईल. व्हाईटच्या रूपानं का होईना, पण धावा येणं फार महत्वाचं आणि नक्कीच एक धाव अंकित केली जाते. 13 धावा स्कोअर बोर्डवर आपण पाहतोय. ते सरगाव या संघाची नक्कीच आज सुरेख खेळ बघायला मिळतो. अजूनही विस्फोटक फलंदाजी बघायला मिळाली नाही, परंतु पाहूया. हो वाव, टप्पा अचूक आहे. नक्कीच निर्णायक चेंडू हाताळतोय प्रशांत आणि सुरेख गोलंदाजी कमबॅक केलाय. व्हाईट आली होती त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता करतोय. एकंदरीत आपल्याला बघायला मिळाला स्कोअरबोर्डवर फक्त अवघ्या 13 धावा. प्रशांत जाईल राईट मोर विकेटसाठी पुन्हा नवीन चेंडू घेऊन. हो नक्कीच स्वतःला शपल बनवलं, नक्कीच जागा बनवली आणि चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. नक्कीच बॅकवर्ड आणि थर्डमॅनच्या मधोमध चेंडूला फ्लाय केला, दिशा दिली आणि 4 धावा येतील. अप्रतिम पहिला चौकार पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. तर एक मोठा ब्लास्ट बघायला मिळाला बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेमधून 4 धावा आल्यात. हो आडव्या पट्ट्यात केलेत. पाहूया किती धावा इथे येता येईल आणि नक्कीच एक धाव इथं अंकित केली जाईल. एका धावेने स्कोअर बोर्ड पुढे जाते. धावसंख्या येते
18 धावा. बिनबाद 18 म्हटलं तर एक चांगली सुरुवात, ज्याप्रमाणे सुरुवात बघायला मिळाली होती तीच सुरुवात बघायला मिळते पहिल्या सामन्यात. आणि नक्कीच धावसंख्या 18. नक्कीच 5 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील पहिला मॅच मालीनगर विपक्ष सरळगाव या दोन संघांमध्ये पाहतोय. तर जाऊया, विशाल असेल साई असेल सलामीची जोडी. हो, खूप सुरेख कमबॅक केलाय. नक्कीच पहिलं षटक महागडे ठरलं होतं. तदनंतर आपण पाहतोय प्रशांतला, ज्या सुनीलनं मी म्हणेल 12 धावा खर्च केले होते, तदनंतर विचार केला तर प्रशांतची एक सुरेख गोलंदाजी, नक्कीच योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर मारा करतोय आणि नक्कीच थोडंसं मी म्हणाल इथं झकडण्यामध्ये यश मिळाले. धावसंख्या पाहतोय 4 चेंडू स्पेस केलेत, 18 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. हो, खोलवर टप्प्याचा चेंडूला स्टेअर केलाय. नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल होईल का? नक्कीच येस, चौकार. राजू दादा एकच वादा. हॅलो 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 हॅलो, माईकला आवाज जरा व्यवस्थित दे. हॅलो 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 हॅलो. तर पहिल्या षटकाचा विचार केला तर 12.00ची सरासरी, तदनंतर 2 षटकांचा विचार केला तर 13.00, म्हणजे 1% इथं आपल्याला बघायला मिळाला वाढल्याच्या दिशेने. नक्कीच सुरेख फलंदाजी, 26 धावा 26, 2 षटकांचा खेळ पाहतोय आपण. नक्कीच फार अप्रतिम, एक विध्वंसक नाही म्हणता येणार, परंतु ज्यावेळी खराब चेंडू मिळाला त्यावेळी नक्कीच चौकार बघायला मिळालेत आणि एकेरीचा दुहेरीमध्ये कन्व्हर्सेशन, म्हणजे 12 चेंडू आणि 26 धावा. नक्कीच कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर साई असेल विशाल असेल, अप्रतिम फलंदाजी. हॅलो हॅलो हॅलो. तर तिसरे षटक मार्गस्थ असताना सुनील येथे ज्याने पहिले षटक हाताळले होते, 12 धावा खर्च केले होते, त्या सुनीलवर पुन्हा विश्वास दाखवलाय. आधी असेल, प्रमोद असेल, छोटे असेल, पाहूया आज सुनील पुन्हा आपला रुतबा जदबा, आपली कसब गुणवत्ता दाखवेल का? येणारी वेळ पाहूया काय सांगून जाते ओव्हर द विकेट साठी. हो, क्वाट बिहाइंड, मला वाटतं लिडिंग एज लागला षटकाचा, मला वाटतं पहिला झटका मिळतोय. येस, इट इज आउट. डीजे
फक्त गोलंदाजी होते. गोलंदाजीच्या मार्कवर प्रमोद बद्दल बोलायचं झालं तर फार दांडगा आत्मविश्वास अष्टपैलू खेळाडू आज संघासाठी 4थं षटक मार्गस्थ घेऊन येईल. हो फुलरलेनचा चेंडू होता. नक्कीच चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. वन बाउंस चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय 6 धावेसाठी. या आपण स्कोरबोर्डवर पाहतो 36 लॉस ऑफ 3 विकेट्स. धावा 36. दिलगिरी थोडं स्कोर मध्ये गडबड झाली परंतु चुका घडणारच मनुष्य प्राणी आहे. चुकतो तो मनुष्य. नक्कीच जाऊया 38 धावा धावपटावर. हो खूप मोठं आक्रमण केलंय. पाहूया चेंडू नक्कीच मिड विकेट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय 6 धावेसाठी 4 धावेसाठी. तर पुन्हा नवीन चेंडू घेऊन. हो खूप सुरेख गोलंदाजी कमबॅक रनआउट मध्ये विकेट बहाल केली जाते. मला वाटतं 4था धक्का मिळतोय सलगाव संघाला. नक्कीच 42 धावा स्कोरबोर्डवर असताना मला वाटतं 4था धक्का नक्कीच बॅक टू पॅव्हिलियन. जो साईनाथ मैदानामध्ये खेळ करत होता त्या साईनाथला माघार धाडण्याचं काम केलंय. बॅटचा जर विचार केला तर साईनाथच्या बॅटमध्ये तब्बल आपल्याला 18 धावा बघायला मिळाल्या. जो सलामीला आलेला साईनाथ बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसतोय. नक्कीच चांगलं कमबॅक केलंय छोट्याने. फार मोठी बिग विकेट आपल्या गोलंदाजीमध्ये अर्जित करतोय आपल्या संघासाठी. तर नवीन फलंदाज भाया मैदानामध्ये येतोय. प्रस्थान घेतोय. आगेकूच करतोय. नक्कीच जाऊया मैदानामध्ये. भाया असेल विकास असेल
हो, विकास एक सिंगल सेपटली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाताना 43 धावा 43. आता थोडासा मला वाटतं एक कमबॅक करायला मिळाला, ब्रेक थ्रू मिळाला होता. कारण छोट्याने आपल्या गोलंदाजीमध्ये ज्या साईनाथला माघारी धरला त्या साईनाथच्या वैयक्तिक धावा जर बघितलं तर 18 धावा जो ओपनिंगला सलामीला आलेला साईनाथ बॅक टू पॅव्हलियनमध्ये जातोय. नक्कीच थोडंसं कमबॅक करतोय मालिपाडा संघ. तर थोडंसं गाईडलाईन्स करताना विचारवंतन करताना मालिपाडा संघ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. कारण येणारं शेवटचं हाणामारीचं षटक असेल, स्लोगवरचं षटक. हॅलो, पाचवे षटक आदिनाथ आपण पाहतो. आदिनाथला जे निर्णायक षटक असू शकतं, स्लोगवरचा हाणामारचा षटक, परंतु आदिनाथ कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी? अजूनही मी म्हणेल एक सुसज्जन स्थितीमध्ये आपण मालिपाडा संघाला पाहू शकतो. कारण अवघ्या धावपटावर 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाल्या. 24 चेंडू 43 धावा. तर जाऊया ओव्हर द विकेटसाठी. आमच्याच समोर एंडकडे असेल आदिनाथ आमच्या मालिपाडा या संघाकडून. तर ओव्हर द विकेटसाठी नवीन चेंडू घेऊन आमच्या समीपेत जोडला जाईल. हो, थोडासा जागा बनवली, परंतु क्षेत्ररक्षक जज करेल का? नक्कीच चुका घडतात आणि या छोट्या छोट्या चुका आपल्याला खूप महागड्या बघायला मिळतील. कारण ज्या फलंदाजाला जर जीवदान मिळालं क्रिकेटमध्ये तर तो नक्कीच धावांचा पाऊस पाडताना असे अनेक फलंदाज आपल्याला बघायला मिळाले. परंतु पाहूया, एक जीवदान तर मिळालंय. येणारे 5 चेंडू थोडंसं हलक्या हाताने आपल्याच फळोत्रामध्ये एक रनअप येतोय आणि पाहूया एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 45. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मार्गस्थ असताना कारण 2 चेंडू बघायला मिळाले आपल्या आदिनाथच्या गोलंदाजीवर. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहतोय. 45 धावा. अजून मी म्हणेल 4 चेंडू घेऊन जावे लागतील आदिनाथला. पाहूया ओव्हर द विकेट. खूप सुरेख फटका स्कूप केलाय. नक्कीच चेंडू एकाच धावेला जातोय. नक्कीच आदिनाथचं षटक खूपच निर्णायक षटक ठरतंय. कारण शेवटचं निर्णायक षटक सिंगल्स एकवटल्या जात आहेत. नक्कीच मी म्हणाल मोठ्या फटक्यापासून लांब ठेवण्यामध्ये यश मिळालं आदिनाथला आणि नक्कीच एक चांगली गुणवत्ता असलेला खेळाडू आज आपल्या संघासाठी आदिनाथ पाहायला मिळतोय. खूप सुरेख निर्धाव चेंडू. 46 धावा. 4 चेंडू 46 धावा. 4 विकेटचं पतन झालंय. नक्कीच गुड बॉलिंग. अक्रॉस लाईन चेंडूला जागा बनवली. चेंडू निघाल मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जज करेल, कॅरी ऑन करेल, फेकवी थ्रो करेल. तत्पूर्वी एक सिंगल्स आणि नक्कीच खूप सुरेख गुड बॉलिंग. कारण 5 चेंडू 4 धावा फक्त खर्च केल्या आदिनाथनं. गुड बॉलिंग. अप्रतिम नेत्रदीपक. लास्ट अँड बेस्ट प्रोग्रेस डिलिव्हरी. हो, फटका तर नक्कीच वारंवार दुसऱ्यांदा आपल्याला त्या क्षेत्ररक्षकाने खराब क्षेत्ररक्षण दाखवलं. बघा 2 कॅच ह्या एका ओव्हरमध्ये ड्रॉप झालेला पाहायला मिळाल्या आपल्याला. धावसंख्या ती 49. 50 धावांचं लक्ष्य असेल. 5-0. कारण 49 धावा 4 विकेटचं पतन झालं. नक्कीच सुरेख खेळ बघायला मिळाला होता सुरुवातीला. तदनंतर कमबॅक केलं ते मालिपाडा या संघानं. आता समीकरण आहे ते 30 चेंडू विजयाचं लक्ष्य 50 धावा. तुझं
तर जाऊया दुसरा सेशन. विजयाचं लक्ष 50 धावा असताना मैदानामध्ये सरलगाव संघ चक्रव्यूह मध्ये पाहायला मिळतोय. या शतरक्षणच्या व्यूहरचनेमध्ये कुकसे आणि द्वारली संघ कुठे असाल तर आमच्या समालोचक कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचे. कुकसे आणि द्वारली या दोन संघांमध्ये एक मॅच पाहायला मिळेल. तर समालोचन कक्षामध्ये येऊन आपण रिपोर्टिंग करायचे. तर जाऊया सलामीची जोडी पाहतोय. मालीनगर या संघाकडून छोट्याला पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू म्हणजेच सलामीला नेहमीप्रमाणे अनेक वर्ष त्याने खेळ केलेला श्याम माली. काही वर्ष आपल्या गावासाठी ज्याने खेळ केला तो श्याम आज आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्राईकला. तर छोट्या उर्फ प्रमोद आपण स्ट्राईकला पाहणार आहोत मालीनगर संघाकडून. फार मोठं आजचा मॅच बिग बॅटल पाहतोय. खूप सुरेख फलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या सेशन मध्ये 49 धावा आल्या. त्यानंतर 50 धावांचं लक्ष असताना आता मैदानामध्ये सलामीची जोडी पाहतोय श्याम आणि छोट्या. तर गोलंदाजच्या मार्कवर असेल गोलंदाज क्षितिज बद्दल बोलायचं झालं तर नक्कीच क्षितिजने अनेक कारनामे करून दाखवले. ज्यावेळी संघ गटातून निघाला होता बॅटिंग बॉलिंग मध्ये वर्चस्व दाखवलं होता, आपलं गुणवत्ता दाखवली होती. आज क्षितिजवर पुन्हा अशा अपेक्षा असतील त्यांच्या सहकाऱ्यांच्या. नक्की क्षितिजचं पहिलं षटक बघूया सरगाव संघाला तारणार्थ ठरतंय का. तर जाऊया गेम ऑन होतोय. 30 चेंडू आणि 50 धावेचा विजयाच्या लक्ष्यासाठी मैदानामध्ये क्षितिज येतील. पुन्हा पहिल्या स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या समोर लाईन कडून आम्ही पाहतोय. नक्कीच गेम ऑन करायचंय. हो खूप ते तरा चेंडू आणि क्लाउड अपील करतायत. नक्कीच एक तेच तारा ज्याची मी पहिल्या दिवशी ख्याती वाचून दाखवली होती. दुसऱ्या दिवशी असं वाटतं तो ज्या गटातून सलगाव संघ निघाला तेव्हा क्षितिज अशाच प्रकारची गोलंदाजी करत होता. नक्कीच सुरेश घोडे ग्रामपंचायत सदस्य यांचे भाऊ उमेदवार यांचे भाऊ आपण पाहतोय महेश घोडे यांच्याकडून जर विजय जर संघ झाला सरलगाव संघ तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेले. नक्कीच सरलगाव संघासाठी आजच्या दिवसामध्ये पहिलं कॅश प्राइज बघायला मिळतंय. पाहूया जाऊया क्षितिजच्या गोलंदाजीवर ओव्हर 2 विकेट साठी. हो नक्कीच फटक्यात अप्रतिम नजाकत बघायला मिळाली. चेंडू सीमारेषा क्लिअर करेल तत्पूर्वी मला वाटतं येईल चौकार.
सुरेख अप्रतिम सुरुवात तर मी म्हणेल चांगली बघायला मिळाली. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव, त्यानंतर एक चौकार बघायला मिळाला आणि इथं छोट्या त्याचा क्लास दाखवताना पुन्हा ह्या मैदानामध्ये आज नक्कीच फायनलचा दिवस आणि त्याच्यामध्ये चाललेला आहे एक प्रतिद्वंद्वी मैत्रित्वाची लढाई म्हणजे सरळगाव विपक्ष मालीपाडा या दोन संघांमध्ये. क्षितिजवर फार मोठं आक्रमण बघायला मिळालं परंतु कमबॅक करेल कारण त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, वेग आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची त्याची कुवत आपण पाहतोय बघतोय. नव्या ओव्हर विकेटसाठी हो खोल टप्प्याचा चेंडू बघा छोट्याला सुद्धा जखडण्यामध्ये यश मिळाले क्षितिजला. खूप सुरेख गुड बॉलिंग. अशा रीतीने इथे 5 धावा आपण पाहतो स्कोर बोर्डवर. लेग बायच्या रूपाने 1 धाविता अर्जित केली जाते मालीपाडा संघासाठी. नक्की क्षितिजचा मला वाटतंय एक खोलवर टप्प्याचा चेंडू वेग होता भन्नाट वेगाचा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो क्षितिज आणि नक्कीच छोट्याला जखडवण्यामध्ये यश मिळालं. हो चेंडू उचले होते परंतु चेंडूला थोडेसे शेपलवून केलं. चेंडू दाटतोय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा बाहेर डाबर चौंप्रत चौकार. आता थोडासा महागडा ठरतो क्षितिज कारण श्यामच्या बॅटमधून पाहायला मिळाला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून एक चौकार. नक्कीच श्याम हा एक खेळाडू बघ पाणी विचार केला तर काही वर्ष त्यांनी व्यतीत केली या संघासाठी आपल्या गावासाठी. आज नक्कीच सुरेख खेळ पाहायला मिळतोय. हो वाव अप्रतिम नक्कीच खेळून काढतोय श्याम आपल्या परफेक्ट मिडल ऑफ बॅट मध्ये. तत्पूर्वी एक सिंगल्स एका सिंगल्सने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 10. नक्कीच दुहेरी अंकामध्ये प्रस्थान घेतोय आणि पाहता क्षणी 6 चेंडू स्पेस केले षटक संपतोय. 6 चेंडू 10 धावा पहिल्या खेळीचा विचार केला तर 12 धावा अर्जित केल्या होत्या त्या सरळगाव संघानं. तर आता आपण पाहतो दुसऱ्या सेशन मध्ये इथं 10 धावा अर्जित करतोय. अजूनही येणारे 4 षटक 40 धावा नक्कीच प्रति ओव्हर 10.00 चे सरासरीने सामना खेळून काढावा लागेल छोट्या अँड कंपनी म्हणजे मालीपाडा या संघाला. कारण सुरुवात तर मी म्हणेल चांगली झाली कारण प्रति ओव्हरला 10.00 च्या सरासरीने सामना खेळायचंय आणि नक्कीच पावलं मी म्हणाल त्याच दिशेने पडताना पाहायला मिळत आहेत किंवा कारण येणारे 4 षटक 10.00 च्या सरासरीने विजयाचं लक्ष असेल ते मालीपाडा या संघासाठी. पाहूया श्यामला पाहतोय स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक असेल तो छोट्या तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राहील. चेतनचं षटक दुसरं षटक मार्गस्थ असेल. 10 धावा लॉस ऑफ 0 विकेट्स. हो पहिला धक्का पहिला आदरा मिळतोय. नक्की खूप मोठी विकेट बॅक टू पॅव्हिलियन. श्याम बॅटचा स्पेस केला होता परंतु थर्डमॅनला शतरक्षक जज करतायत. नक्कीच खूप मोठी विकेट आज मैदान बाहेर फेकली जाते मालीपाडा संघाचा. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच महेश जिघुडे यांच्याकडून सरळगाव संघासाठी कॅश प्राइज आले. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये विजयी संघ जर झाला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. नक्कीच सरळगावचे उमेदवार सुरेश घुडे यांचे बंधू महेश घुडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये पहिलं कॅश प्राइज आलंय ते सरळगाव संघासाठी विजय जर झाले तर जाऊया मैदानामध्ये विजयासाठीच खेळ करतील कारण पहिली विकेट मैदानाबाहेर फेकली गेली आपण बघितली असेल. श्याम काही वर्षाचा अनुभव घेऊन आज मैदानामध्ये उतरला होता परंतु थोडासा अपयशी बघायला मिळाला. बॅटचा स्पेस कोरला होता तत्पूर्वी विकेट.
हो हो, गुड बॉलिंग, इम्प्रेसिव्ह, स्वतःला इम्प्रूव्ह करतोय बघा, स्वतःला दाखवतोय, सिद्ध करतोय. कारण पहिल्या चेंडूवर विकेट गेली होती, त्यानंतर पुन्हा कमबॅक करतोय, स्वतःचं वर्चस्व सिद्ध करतोय. आणि नक्कीच येस, अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे निर्णायक टाकतोय हा गोलंदाज म्हणजे चेतन. वाव, चेंडू हवेमध्ये, परंतु पाहूया किती धावा येत आहे. शतक धावताय, पळतायत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी येथील या दोन धावा, दोन धावेने धावसंख्या पुढे जाते, आगेकूच करते. धावा आहेत त्या 12. खूप सुरेख फटकावता, परंतु जज करू शकले नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी येथील दोन धावा, नक्कीच कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल. दोघांची साजेदारी बघायला मिळाली तर मालिपाडा संघ वर्चस्व दाखवेल. परंतु पाहूया तेवढ्या ताकदीची गोलंदाजी बघायला मिळते चेतनच्या गोलंदाजीवर. वाव, सुरेख, परंतु बॅटची लिडिंग आहे. चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन थांबेला. हा संघर्षमय एक दैदिप्यमान चौकार. नक्कीच खूप सुरेख खेळ बघायला मिळतोय, कारण हा संजीवनी प्रधान चौकार बघायला मिळाला. एक नवसंजीवनी, कारण बॅटची लिडिंग एज घेतली होती. चेंडू विकेट किपरच्या अवक्य बाहेर निघून जातोय. लॉंग स्टॉप ची रेषा क्लिअर करतोय. येथील 4 धावा, 16 धावा स्कोर बोर्डवर. वाव, गुड बॉलिंग, कमबॅक, वारंवार खरोखरच चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मागील चेंडू एक संजीवनी प्रधान असेल, क्षेत्ररक्षकाला जर तो बीट करता आला असता चेंडू, नक्कीच निर्णायक निर्धाव चेंडू बघायला मिळाला असता, परंतु तसं झालं नाही. परंतु चेतन आपला आत्मविश्वास पुन्हा दाखवतोय, आशा पल्लवित करतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. वाव, आता मी म्हणेल फटक्यात ताकद आहे. नक्कीच वन बाउट चेंडू होईल, तो डाबर चौकार म्हणजे आयेकरा चषकाचा एक संघर्षमय चौकार मैदानामध्ये मालिपाडा या संघासाठी. धन्यवाद. हे समीकरण आजच्या दिवसाचा विचार केला तर 10ची सरासरी आतापर्यंत खूप सुरेख पद्धतीने मेंटेन केले. श्याम डगआउट मध्ये असतील, परंतु अजून डगआउट मध्ये बघितला तर पैलू खेळाडूंचा भरणा मालिपाडा संघामध्ये आहे. म्हणजे असं म्हटलं, आगीत एकाचं जाणं दुसऱ्याचं येणं, बोलायचं झालं तर आगीतून निघलं आणि फुफाट्यात जाऊन पडलं असंच म्हणावं लागेल. कारण फार या मुरबाड तालुक्यामध्ये ज्या संघाचा बोलबाला तो मालिपाडा संघ, तर त्याला प्रतिरोध करण्यासाठी सरगाव संघ तेवढ्या ताकदीने
आपली ताकद आजमावताना पाहतोय. जाऊया तिसरा ओव्हर, तिसरं षटक. हो, येस, इट इज आउट. नक्कीच सुरेख. पाहूया सरगाव संघ अर्जित करेल का. वाव, फटक्यात नाजकात ताकदीचा वापर केला थोडा, परंतु शतरक्षण इथं थोडेसे खराब बघायला मिळाले. 2 धावा इथं येतील. गुड बॅटिंग, गुड रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळाली. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती मालिपाडा संघाची 22 धावा, 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच 3 दुरी, 3 दुरीचा खेळ म्हणजे नक्कीच पाहूया आज मालिपाडा संघ विजयी होतोय का सरगाव संघ आपलं वर्चस्व दाखवतोय. वर द विकेटसाठी क्षितिज. वाव, गुड बॉलिंग. आणि पंचांनी पाहिला खूप बाहेरच्या दिशेने चेंडू पिचिंग केला क्षितिजने आणि इथं 1 धावा अर्जित केली जाते. अवंतरच्या रूपानं 1 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या ती 23, 23 धावा पाहतोय आपण. खूप सुरेख चाललेला रोमहर्षक रोमांचकारी सामना म्हणजे 30 चेंडू 50 धावांचं लक्ष असताना हा सामना मला वाटतं अजूनही दोन्ही बाजूने तेवढीच चुरस निर्माण करतोय. खूप सुरेख 1 धावाले. नक्कीच शतरक्षक तिथे जज करतोय. जे स्कीपर कव्हर मध्ये शतरक्षक वायडिक्स लॉंग ऑफला येत आहेत आणि त्यानंतर फेकी तो करेल. तत्पूर्वी येईल एक सिंगल्स. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बघा एवढा ताकदवार संघ मालिपाडा संघ, परंतु गोलंदाजी त्याच्यापेक्षाही मी म्हणेल 1% सुरेख गुणांनी केली जाते. क्षितिज असेल, थोडं हलक्याने स्टेअर केला, चेंडूला दिशा दिली, परंतु शतरक्षक अप्रतिम घडताय. स्वीपर कव्हर मध्ये जो शतरक्षक आहे खरोखरच आपल्याकडून एकही चूक त्याच्याकडून बघायला मिळाली नाही. नक्कीच एक निर्णायक शतरक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला स्वीपर कव्हरला. आणि खूप सुरेख गुड बॅटल, गुड बॅटिंग, शतरक्षण सर्व काही अजूनपर्यंत घडलं नाही, बिघडलं नाही. दोन्ही बाजूनी बघितलं तर अजूनही प्रेक्षक सुद्धा अनुमान लावू शकत नाही सामना कुठल्या बाजूने फिरेल, कुठल्या बाजूने झुकेल. कारण धावसंख्या 26. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू स्पेस केले. 5वा चेंडू ओव्हर द विकेटसाठी पुन्हा नवीन. फटक्यात ताकद बघायला मिळाली, परंतु शतरक्षक आणि हा टर्निंग पॉइंट असू शकतोय मला वाटतं ह्या मॅचचा. तर पाहूया, पंच सांगतायत 4 धावा येतील. नक्कीच या संघर्षमय चौकार असेल. एफर्ट बघायला मिळाले, परंतु एफर्ट कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाले आणि तदनंतर एक चौकार. 4 धावा येत आहेत. 4 धावेने धावसंख्या होती ती 30. तिसरं षटक मार्गस्थ असताना येणारा लास्ट अँड बेस्ट प्रोग्रेस डिलिव्हरी घेऊन जाईल क्षितिज. बघा इथं शतरक्षक जर जज करू शकला असता तर नक्कीच वेगळं चित्र असतं. 4 धावा वाचल्या असत्या, फार मोठी विकेट मैदानाबाहेर फेकली गेली असती, परंतु तसं काही झाले नाही. नक्कीच 4 धावेचा भूदंड मिळतोय सरगाव संघाला आणि मापदंड दिला जातोय तो मालिपाडा संघाला. मालिपाडा संघ आता थोडासा फ्रंट फुटवर येतोय, म्हणजे नक्कीच आगेकूच करतोय, विजयाकडे पावलं टाकतोय. कारण प्रयत्नांची पावलं तेव्हाच पडतात ज्यावेळी आपण सातत्याने घासत राहतो. नक्कीच थोडासा मला वाटतं चुका आणि त्याचं अपयश आपल्याला सरगाव संघाकडे बघायला मिळालं.
खूप निर्णायक चेंडू होता, परंतु तो काही जज करू शकला नाही. विकेट फार महत्वाची या मैदानामध्ये. एक एक विकेट, एक एक चेंडू संजीवनी प्रदान करून देणार असेल. सुरेख फटका आहे, फटक्यात नजाकत आहे, ताकद आहे, सर्व काही एक घेतले. दुसरीला जातील का? आणि दोन सुद्धा धावा कंप्लीट करतात. नक्कीच गुड बॅटिंग, गुड बॉलिंग. षटक संपतंय. 3 षटकांचा वाजवी खेळ बघितला आपण, खूप सुरेख बघायला मिळाला. आणि नक्कीच धावा पाहतोय आपण 3 षटकांच्या मोबाईलात 32 धावा. आता मी म्हणेल 32 धावा म्हणजे 10.20. 32 धावा सर, 32. तर 10.20 ची सरासरी पाहतोय आपण मैदानामध्ये. नक्कीच थोडस अग्रेसर होत आहेत मालिपाडा संघ आणि विजयाकडे त्यांचा कल असेल, परंतु छोट्या छोट्या चुका सरगाव संघाला यामधून स्पर्धेबाहेर फेकून देतील. आपण नक्कीच मी म्हणेल 2 कॅच ड्रॉप केलेले आहेत, तर थोडस आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल. आजचा दिवस ग्रँड फिनाल आहे, फायनलचा दिवस आहे. आजचा दिवस फार मोठा आहे. तर आजच्या दिवसामध्ये अशा चुका होणं म्हणजे आपला आपणच घात करणं असं होईल. कारण आज नक्कीच तुम्ही एवढ्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये आलात. फार मोठा ग्रँड फिनालेचा, मेगा फायनलचा दिवस. आजच्या दिवसामध्ये आपल्या गावासाठी, नावासाठी एक सुरेख खेळ करावा लागेल. उत्कृष्ट गोलंदाज या नावाने त्यांची ख्याती आहे ते उमेशजी पवार हे आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. नक्कीच त्यांचा आयोजकांच्या वतीने तसेच समालोचन कक्षामधून शाब्दिक सुमनाने सरसे स्वागत करतोय. आज व्यासपीठावर आम्हाला अनेक मान्यवर पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रापर्यंत, संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटचा दिवस फार मोठा महत्वाचा दिवस, कारण आजचा हाय व्होल्टेज, मेगा व्होल्टेजचा ग्रँड फिनालेचा दिवस. नक्कीच अनेक पाहुण्यांची मांदियाळी या IPL चषकाच्या सोहळ्यामध्ये अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळेल. तर जाऊया, थोडासा ड्रिंक्स ब्रेक आहे. तत्पूर्वी एक सदाबहार संगीत DJ मास्टर धनंजयच्या मार्फत आपण ऐकूया. कर्णधार आपण आले असाल तर टॉस उडवण्यासाठी यायचे. तर जाऊया मैदानामध्ये सामना पाहतोय मालीनगर विपक्ष सरळगाव. 32 धावा या स्कोअर बोर्डवर पाहतोय. 4थं षटक येतोय गोलंदाजी मार्कवर. उमेश येत आहेत. नक्कीच विजयाकडे जायचे. 12 चेंडू आणि समीकरण आहे ते 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. नक्कीच 2 विकेटचं फक्त पतन पाहायला मिळालं. थोड्याशा चुका बघायला मिळाल्या, परंतु पाहूया याच्यातून काहीतरी शिकायचं असतंय, घडायचं असतंय. ते सरगाव संघाला करून दाखवावं लागेल. कुकसे आणि द्वारले संघाचा संगणक प्रतिनिधी असेल आमच्यापर्यंत रिपोर्टिंग साठी यायचंय. विनंती आपल्याला कुकसा आणि द्वारली. खूपच चेंडूला थोडस टॅप करून खेळले आहेत. टॉपेश लागला आणि तत्पूर्वी येतील मला वाटतं या 2 धावा. नक्कीच 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. आपण पाहतोय ती 34 या घरामध्ये मालिपाडा संघाची, मालीनगर या संघाची. थोडासा गाईडलाईन्स करताना चेतन पाहायला मिळत आहेत उमेशला, कारण सामना महत्वाचा आहे. एक निर्धाव चेंडू सामन्याचा कलाटणी देणारा क्षण घेऊन येईल आपल्यासाठी. आणि पाहूया जे चेतननी गायडन्स केलं उमेशला त्याच गोलंदाजीने मार्कवर गोलंदाजी करेल का? हो 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 हो
नक्कीच खूप खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पाहूया इथं वेगळं काहीतरी बघायला मिळालंय, परंतु पंचांकडे क्लाउड अफील पंच, तटस्थ पंच, आणि मी म्हणेल इथं सुरक्षित आपल्याला विकेट पाहायला मिळते. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा बघायला मिळाली. सॉरी, लेग बायची एक धाव इथं अर्जित केली गेली. एका धावेने धावसंख्या या स्कोरबोर्डवर 35. नक्कीच ह्या चेंडूवर खोलवर टप्प्याचा चेंडू जे चेतनने गाईडलाईन्स केलं होतं उमेशला, नक्की त्याच रनअपमध्ये त्यांनी चेंडूची पाहणी केली, टाकली, पिचिंग केली, सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली होती. पोया ओढतो विकेट, पुन्हा नवीन चेंडू. ओ वाव, नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, उखडून टाकतोय आणि आपल्याला तिसरा धक्का पाहायला मिळतो तो मालिपाडा संघाचा. बॅक टू पॅव्हिलियन डीजे. तर सुनीलची फलंदाजी इथं संपुष्टात येते. सुनीलच्या बॅटमध्ये आपण तब्बल एक चौकार बघितला, दोन दुहेरी, अशा रीतीने 8 धावा. आता एक मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये येतोय, म्हणजे आदिनाथ याच्यावर फार मोठी जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल. 15 धावा विजयाकडे जायचंय, तर आदिनाथ संघाला एकाकी विजय खेचून घेऊन देईल का पाहूया. जातो उमेशच्या गोलंदाजीवर, राईट आर्म मारतो विकेटसाठी. पुन्हा नवीन एक चेंडू. नक्कीच एक धाव येते, एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. विजयाचं लक्ष्य हे 14 रन्स असेल, कारण स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ आहे. उमेशचं 36 धावा इथं पाहतोय, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू आहेत सर, 4 चेंडू झालेले आहेत, तर अजून येणारे 2 चेंडू घेऊन जाईल उमेश. पाहूया. ओहो, खूप सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली उमेशच्या गोलंदाजीवर. नक्कीच गोलंदाजी चांगली आहे, परंतु बॅकअप सुद्धा तेवढंच येणं महत्वाचं आहे. आणि येथील या 2 रन्सनी धावसंख्येत पुढे भर पडते. धावसंख्येत 38 धावा. खूप सुरेख तालमेल बघायला मिळाला 2 फलंदाजामध्ये. क्षेत्ररक्षण बघा, इनफिल्ड मध्ये चेंडू असताना सुद्धा 2 धावा इथं अंकित करतायत, म्हणजे 38, 7 चेंडू आणि 12 धावा. हे विजयाचं लक्ष आपण पाहतोय विजयासाठी मालिपाडा संघाला, कारण 38 धावा या मैदानामध्ये फलंदाजीच्या रनअप मध्ये मालिपाडा संघाकडून पाहायला मिळाल्यात. हो, खूप सुरेख चेंडू. नक्कीच मला वाटतं षटक संपतंय, तर येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. तर सूरज यांचं आमच्या व्यासपीठावर शुभागमन होतंय. अजित यांचं आमच्या व्यासपीठावर नक्कीच शुभागमन पाहायला मिळालं दुपारच्या सत्रामध्ये. येणारे 6 चेंडू 12 धावा विजयाचं लक्ष असताना अजूनही मैदानामध्ये मी म्हणेल 3 विकेटचं फक्त पतन पाहायला मिळतंय. तर जाऊया, 6 चेंडू 12 धावा, 1-2 मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलून देईल का, कारण मैदानामध्ये पाहतोय आदिनाथला आणि त्याच्या समवेत असेल तो योगेश.
तर लवकर लवकर सामना घेऊन जायचे. पंचांना विनंती असेल. 6 चेंडू 12 धावा हे समीकरण पाहतोय आपण. नक्कीच शेवटचं षटक मार्गस्थ राहील. ते निर्णायक षटक दोन्ही संघांच्या बाजूने तेवढाच आक्रमकता बघायला मिळेल. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल. पाहूया 6 चेंडू 12 धावा. विशालच्या पहिल्या चेंडूला लाभ केला. दिशा दिली. नक्कीच चेंडू अप्रतिम होता परंतु आदिनाथ धावतोय पलतोय. नक्कीच इथं 2 धावा येत आहेत. धावसंख्या ती 40 धावा. येणारे 5 चेंडू आणि समीकरण विजयाचं आहे ते 10. प्रत्येक चेंडूचा विचार केला तर 2 धावेची गरज विजयासाठी. ती मालीनगर या संघाला पाहूया. सामना हाय व्होल्टेज होतोय. नक्कीच एक रोमांचक वाढते. रोचकता वाढते आणि रोमहर्षकता पाहायला मिळते. 5 चेंडू 10 धावा हे समीकरण पाहतोय मैदानामध्ये. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूनी खेळ बघायला मिळणार प्रेक्षकांना आजच्या ग्रँड फिनाले फायनलच्या दिवसामध्ये. तर जाऊया गोलंदाजीवर. वाव, नक्कीच निर्धाव चेंडू. एक चेंडू सामन्याचं समीकरण बदलून टाकतोय आणि सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली मला वाटतं गोलंदाजाकडून. नक्कीच महेश गुडे यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज आलेलं आहे. विजयी संघ जर सरळगाव झाला तर नक्कीच एक 501 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. वाव, फटक्यात ताकद आहे. चेंडू सीमा रेषा बाहेर. नक्कीच आर पार पतंजली रामदेव बाबा षटकार. तीन चेंडू आणि 4 धावा. नक्कीच सुपर ओव्हर जर झाली तर दोन्ही संघांना स्कोर बरोबर जर झाला तर दोन्ही संघांना सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दोघांनी नोंद घ्यायची आहे. तर 3 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण पाहतोय. पुन्हा फुलरलेनचा चेंडू होता परंतु चेंडू थोडासा बाहेर निघून जातोय. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केला जातोय. इथे एक अवंतर धावेल. समीकरण आता सोपं होतंय. 47 धावा पाहतोय आणि नक्कीच मी म्हणेल इथं आता 3 चेंडू 3 धावेची गरज. बघा शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याची रंगत बघायला मिळते आपल्याला. 3 चेंडू 3 धावा. खूप डीपमध्ये चेंडू ठेवण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला आणि नक्कीच 2 चेंडू 3 धावा. प्रत्येक चेंडू सामन्याचं समीकरण बदलतंय. शेवटपर्यंत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. बघा मालीपाडा संघ एवढा ताकदीचा संघ पण सरळगाव संघाने सुद्धा आपली सुनूक दाखवली. आपली सिद्धता इथं करून दाखवते. आपली जिद्द प्रयत्न आणि प्रगष्टा करताना सरळगाव संघ सुद्धा तेवढ्या ताकदीनुसार बघायला मिळतोय. कारण येणारे 2 चेंडू आणि 3 धावा हे विजयाचं लक्ष आजच्या पहिल्या दिवसातील सामन्याचं ग्रँड फिनाले फायनलच्या या दिवसामध्ये. नक्कीच खूप सुरेख प्रयत्न आज दोन्ही संघाकडून बघायला मिळाला. तेवढंच बिग बॅटल पाहायला मिळालं. तर पाहूया 2 चेंडू 3 धावा. आदिनाथ स्ट्राईकला पाहतोय आपण. एक मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर फलंदाज परंतु आदिनाथला विचार करावा लागेल. एक वेगळ्या अँगलने खेळावं लागेल. खूप सुरेख पटका आहे. नक्कीच मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर निघून जातोय परंतु येथील या 2 धावा आणि सामन्याची रोचकता वाढते. बघा विजयासाठी 1 चेंडू 1 धाव. सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. पहिलाच सामना प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच बघायला मिळते. 1 चेंडू 1 धाव हे सामन्याचं समीकरण आहे. खूप निर्णायक पॉइंट निर्णायक टर्निंग पॉइंट असू शकतो. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळाली आणि त्याचा भूदंड मिळतो. 2 धावा इथं अर्जित केला करतायत ते फलंदाज मालीनगर संघाचे.
तर पाहूया थोडासा गाईडलाईन्स करताना सल्ला मसलत करतात आपापसामध्ये, कारण एक चेंडू निर्णायक चेंडू आपल्याला स्पर्धेबाहेर फेकून देण्यासाठी एक निर्णायक चेंडू आला, डॉट चेंडू आला तर सुपर ओव्हर. हॅलो, तर सामना लवकरात लवकर घ्यायचे पंचांनी. नक्कीच आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, परंतु एवढा वेळ देऊ नका, अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आम्हाला. तर जाऊया मैदानामध्ये. एक चेंडू एक धाव असताना मैदानामध्ये एक चुरशीची लढत बघायला मिळते. सरळगाव विपक्ष आपण पाहतोय ते मालीपाडा या दोन संघादरम्यान. नक्कीच एक धाव एक चेंडू. पंच सामन्याला स्पीडअप द्या, वेग द्या जरा. तर लवकर सामन्याकडे जायचंय. तर 6 चेंडू 12 धावा असताना सामना एक चेंडू एक धावेवर आलाय. नक्कीच रोचकता पाहायला मिळाली आज. पहिल्या सामन्याचा विचार केला तर खरोखरच प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या त्या सामन्यावर. पाहूया उर्दू विकेटसाठी जातील गोलंदाज. 5वं षटक, शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. स्ट्राईकला असला आदिनाथ. नक्कीच इथं विजय संपादन करतोय मालीपाडा संघ. काय सामन्याची रोचकता ठेवली. ती शेवटचा एक चेंडू एक धाव असताना एक निर्णायक धाव बघायला मिळाली. विजय झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. पहिलाच सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळाला आज मेगा फायनलच्या दिवसामध्ये. मालीपाडा संघ विजयी होतोय. नक्कीच जिंकलेल्या संघाचा पुन्हा हार्दिक स्वागत, बेस्ट ऑफ लक, हार्ड लक. सरगाव संघ चांगला, खूप चांगला प्रयत्न करायला बघायला मिळाला, परंतु तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागलं. परंतु खूपच सुरेख खेळ आज प्रेक्षकांना या मैदानामध्ये तुम्ही दाखवला.